शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे. या संभाजीराजांचा कनकगिरीच्या किल्ल्यावर हल्ला, पण ऐन लढाईत घात झाला. संभाजीराजे मारले गेले. यामागे अफजल खानाची दगलबाजी होती की त्याने स्वतःच संभाजीराजांना मारले, की अफजल खानाचा त्या घटनेशी कसलाही संबंध नव्हता. संभाजीराजांच्या मृत्यूची ती भयंकर दुर्दैवी घटना नेमकी कशी घडली होती? महाराजांनी याचाच सूड घेतला होता का? जिजाऊ पुत्र संभाजीराजांच्या मृत्यूचे गूढ उलगडणारा हा महत्वाचा पण अपरिचित राहिलेला इतिहास, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवरायांचे सख्खे थोरले भाऊ संभाजीराजे यांचा मृत्यू अफजल खानाच्या दगाबाजीमुळे झाला, की अफजल खानाने त्यांना स्वतःच्या हाताने मारले, की अफजल खानाचा त्यांच्या मृत्यूशी काहीच संबंध नव्हता? यातील एकच निष्कर्ष खरा आहे आणि तो पुराव्यानिशी सिद्ध होतो. मान्यवर इतिहास संशोधक कैलासवासी वा.सी. बेंद्रे यांनी हे संभाजीराजे 1663 सालापर्यंत जिवंत होते आणि अफजल खानाला तर शिवरायांनी 1659 सालीच मारलेले असल्याने संभाजीराजांच्या मृत्यूशी अफजल खानाचा काहीच संबंध नाही. तसेच हे संभाजीराजे 1663 नंतरच्या एका लढाईत मारले गेले असा इतिहास त्यांच्या पुस्तकात मांडलेला आहे. आता हे सर्व बरोबर की चूक? संभाजीराजांच्या मृत्यूशी अफजल खानाचा संबंध होता की नव्हता? याचे उत्तर आपल्याला मिळते मूळ ऐतिहासिक कागदपत्रांमधील पुराव्यांमधून. यामध्ये शिवचरित्रावरील अनेक बखरी, पोवाडे, समकालीन पत्रव्यवहार, शिलालेख आणि शहाजीराजे, संभाजीराजे तसेच शिवराय यांना प्रत्यक्ष भेटलेल्या एका व्यक्तीचे लिखाण यांचा समावेश आहे. हे सर्व पुरावे संभाजीराजांचा मृत्यू अफजल खानाच्या दगलबाजीमुळे, कपटकारस्थानामुळे झाला की नाही याचे थेट आणि खरे उत्तर देतात. शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे हे अत्यंत पराक्रमी होते. शिवनेरी गडावरती मोगलांच्या वेढ्यात अडकलेल्या जिजाऊ आणि बालशिवरायांच्या सुटकेसाठी या संभाजीराजांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी शिवनेरीच्या पायथ्याशी थेट शाहिस्तेखानाशी लढाई केली होती. त्यांनी बेंगलोरच्या लढाईत फराद खानाला पराभवाची धूळ चरून त्याला पळून जायला भाग पाडले होते. शहाजीराजांनी तर या संभाजीराजांना युवराज म्हणून अभिषेक केला होता. पण दुर्दैव असे की या संभाजीराजांचा पुत्र जन्माला आला आणि त्यानंतर लगेचच संभाजीराजांचा अकाली मृत्यू झाला. संभाजीराजांची ती शौर्यगाथा आपल्या या चॅनेलवरील या आधीच्या भागात तुम्ही पाहिलीच असेल. जर ती पाहिली नसेल तर आवर्जून पहा, कारण या भागातील इतिहासाचा त्या भागातील इतिहासाशी अगदी जवळचा संबंध आहे. आता आपण या भागाच्या मुख्य विषयाला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण पुरावे पाहू आणि शेवटी महत्वाच्या मुद्द्यांसह, सारांशासह संभाजीराजांच्या मृत्यूचा तो प्रसंग नेमका कसा घडला ते जाणून घेऊयात. संभाजीराजांच्या मृत्यूसंबंधी शिवचरित्रावर लिहिल्या गेलेल्या विविध बखरी आणि इतर कागदपत्रांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रसंगी उल्लेख आलेले आहेत. पहिला प्रसंग आहे संभाजीराजांच्या मृत्यूचा आणि दुसरी घटना आहे शिवरायांनी अफजल खान मारल्याची. आपण या दोन्ही घटनांमधील वर्णने पाहणार आहोत. त्यामध्ये आधी संभाजीराजांच्या मृत्यूची वर्णने पाहूयात. शिवरायांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेली 91 कलमी बखर आपल्याला सांगते, तदनंतर शहाजीराजे विजापूर प्रांती कनकगिरीस आले होते. तेथे पाळेगार मवास होते, म्हणजे बंडखोर होते. त्या किल्ल्यास वेढा घातला होता. ते समयी संभाजीराजे वडील पुत्र होते. त्यासी जंबुरियाचा गोळा लागून शांत झाले, म्हणजे मरण पावले. 1720 साली लिहिलेली शिवदिग्विजय या नावाची बखर म्हणते, कनकगिरी शहाजीराजांना देण्याचा पातशाही हुकूम तिथल्या अपाखान या नावाच्या मांडलिकाने धुडकावला. संभाजीराजे फौज घेऊन कनकगिरीला गेले. तिथे झालेल्या युद्धात संभाजीराजे तोफेचा गोळा लागून वीरगती पावले. हे कळताच शहाजीराजे स्वतः कनकगिरीवर आक्रमण करून आले. तेव्हा कनकगिरीच्या त्या अपाखानाने शरण येऊन कफावतीने, म्हणजे चुकीने गुन्हा घडला, मी अपराधी आहे, गुन्हा माफ करावा अशी विनंती केली. तेव्हा शहाजीराजांनी त्याला माफ केले. चित्रगुप्त बखर ही 1760 साली लिहिलेली असून तिच्यात
विजापूरचे पातशहानी शहाजीराजे यास कर्नाटक प्रांती बंदोबस्तास रवाना केले. तिकडे कनकगिरीचे लढाईत संभाजीराजे वारले. शहाजीराजे बेंगलोर प्रांती होते असे वर्णन आहे. मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेली शिवचरित्रावरील बखर ही चिटणीस बखर म्हणून ओळखली जाते. ही बखर 1810 साली लिहिलेली असून तिच्यात ती घटना सर्वात जास्त सविस्तरपणे अशी दिलेली आहे. शहाजी महाराज चंजाउरी असता कनकगिरीकर संस्थानी यांनी महाराजांकडील तालुका बाळापूर वगैरे यात उपद्रव केला. हे वर्तमान समजलियावरी संभाजीराजे वडील पुत्र फौज कारभारी व सरदार बरोबर देऊन पाठविले. त्या प्रांती सरसुभा अफजल खान म्हणून विजापूर पातशहाकडून होता. त्यांनी कनकगिरीकर याजपासून काही द्रव्य म्हणजे रक्कम घेऊन आतले हाते त्यास मदत दिली. या युद्धात संभाजीराजे होणारानुरूप गोळा लागून ठार झाले. याजवरून शहाजीराजेच चालून जाऊन पाळेगार कनकगिरीकर याचे पारिपत्य केले. कनकगिरी घेतली. अफजल खान आपले पातशाहीतील असून हे गोष्ट केली. याजवरून वाईट मानून यासी नतीजा लावावा तरी पादशहास मनात वाकडे भासेल म्हणून सबुरी केली. अफजल खान यांनी आपली निखालसता दाखवली तेव्हा प्रसंगे करून पादशहापाशी गेल्यावरी पाहून घेऊ म्हणून टाळा दिला म्हणजे टाळले आणि चंजाउरास गेले. तामिळनाडूतील सुप्रसिद्ध अशा बृहदीश्वर मंदिराच्या ओऱ्यात कोरलेली भोसले घराण्याची हकीकत ही एक बखरच असून ती भोसल वंशचरितम या नावाने ओळखली जाते आणि त्याच नावाने पुस्तक रूपाने छापलेली सुद्धा आहे. 1803 साली थेट दगडावर कोरलेल्या या बखरीत शिवाजी राजास वर्तमान आले जे अफजल खान विजापूर सोडून येथे वाटेस नवी मुलुके आम्ही बांधिला तो बांधित व लुटे करीत येणेप्रमाणे येत असता तुमचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे काही फौज घेऊन युद्धास गेले. त्यास घेरून कलहा आधी देऊन कृत्रमे करून मारून टाकिले असे वर्णन आहे. यामधील कृत्रमे करून म्हणजे खोटेपणा, लबाडी किंवा कपट करून मारून टाकले. शिवाजी प्रताप या 1829 साली लिहिलेल्या बखरीतील मजकूर असा आहे. शहाजीराजांची फौज कनकगिरी जवळून जात असताना तिथल्या म्हणजे कनकगिरीच्या ठाणेदाराने या फौजेवर गोळी वाजविली म्हणजे गोळीबार केला. शहाजी पुत्र संभाजीराजांनी कनकगिरीवर हल्ला केला तेव्हा शत्रूने सोडलेल्या जंबुरीच्या गोळ्याने संभाजीराजे कैलासवासी झाले. शहाजीराजांना हे कळताच त्यांनी हल्ला करून कनकगिरीचा किल्ला उद्ध्वस्त केला आणि कनकगिरीचे ठाणे ताब्यात घेतले. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखर ही 1854 साली लिहिलेली असून तिच्यातील वर्णन असे आहे. पादशहाकडून कर्नाटक प्रांती कनकगिरीचे स्वारीस शहाजीराजे त्यांच्या समागमे वडील पुत्र संभाजीराजे गेले होते. तेथे लढाईत संभाजीराजे यास गोळा लागून ठार झाले. आपण पाहिलेल्या या सर्व बखरींमधील वर्णन वेगवेगळे आहे. चिटणीस बखर अफजल खानाच्या दगलबाजीमुळे संभाजीराजे मारले गेले असे सांगते. भोसल वंशचरितम मध्ये अफजल खानाने कपट करून संभाजीराजांना मारले असे वर्णन आहे. तर राहिलेल्या बखरींमध्ये एकतर संभाजीराजे हे शहाजीराजांच्या सोबत असताना तो प्रसंग घडला असे सांगतात किंवा संभाजीराजे स्वतंत्रपणे कनकगिरीवर चालून गेले त्यावेळी मारले गेले आणि त्यानंतर शहाजीराजांनी कनकगिरीवर हल्ला करून ते जिंकले असे म्हणतात. पण या सर्व बखरींमध्ये एक बाब मात्र समान आहे ती म्हणजे कनकगिरीचा पाळेगार हा बंडखोर होता. त्याचा मोड करण्यासाठी झालेल्या लढाईत संभाजीराजे हे कनकगिरीलाच झालेल्या लढाईत तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले आणि त्यानंतर शहाजीराजांनी हल्ला करून कनकगिरी जिंकून घेतले. आता संभाजीराजांच्या मृत्यूला अफजल खान कारणीभूत होता का या प्रश्नाच्या नेमक्या उत्तरासाठी आपल्याला या सर्व बखरींमधीलच
शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला या सुप्रसिद्ध घटनेची वर्णने पाहावी लागतात आणि ही वर्णने पुढील प्रमाणे आहेत. महाराजांच्या पदरचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर ही सर्व बखरींमधील सर्वात जास्त महत्वाची बखर मानली जाते. या बखरीतील अफजल वधा पूर्वीचे वर्णन असे आहे. अफजल खान चालून येतो आहे हे कळताच सर्वांनी राजांना सांगितले की झुंज देऊ नये, सला करावा. त्यास राजे बोलिले जे संभाजीराजे यास जसे मारिले तसे आपणास मारितील. मारिता मारिता जे होईल ते करू, सला करणे नाही. हा विचार केला. शिवदिग्विजय बखर आपल्याला सांगते, अब्दुल खान यांनी कर्नाटकात जवामर्दी करून लहान मोठे पाळेगार जमीदार यांनी बंडे करावी, मुलूक मारावा. त्यांच्या पारिपत्यास खानाला पाठविले. तेथे यशस्वी झाले. तसेच सरंजाम सुद्धा म्हणजे सर्व युद्ध साहित्यासह आहेत यांची रवानगी महाराजांकडे म्हणजे शिवरायांच्या विरुद्ध करावी. खातर जमेने पारिपत्य करीतील सबब आदिलशहाने अब्दुल खान यास हुकूम केला की तुम्ही नेकदार उमदे आहा, शिवाजीस धरून आणून हजर करावे. बडे म्हणजे मोठ्या सरंजामासह जाणे. या उतार्यामधील अफजल खानाने शिवरायांच्या विरुद्ध आक्रमण करण्यापूर्वी कर्नाटकातील पाळेगारांची बंडे मोडली होती. ही माहिती महत्वाची असून ती तुमच्या लक्षात असू द्या. यानंतर पुढे अफजल खानाला मारल्यावर महाराजांनी मातुश्रीचे दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांना आशीर्वाद देत संभाजीराजे ज्येष्ठ पुत्र झाले. त्यांचे गुण आठवून श्रम म्हणजे दुःख चित्तास येऊन जिजाऊ म्हणाल्या की ज्येष्ठ बंधू म्हणजे संभाजीराजे यांनी म्हणजे अफजल खानाने मारिले. त्याचा पाठीराखा भाऊ तू म्हणून कैवार घेऊन या भटारियाचे म्हणजे अफजल खानाचे शासन केलेस. येणेप्रमाणे कल्याण उत्तरोत्तर होईल. तंजावरच्या भोसल वंशचरितमध्ये तेव्हा शिवाजी राजांनी आऊसाहेबास प्रतापगडावरी ठेवून संभाजी राजाचे उसने घेतो म्हणून रागाने असते वेळेस तेव्हा अफजल खान त्याच्या लोकांसह सदरेस आला असा मजकूर आहे. तर चित्रगुप्त बखर म्हणते, महाराज म्हणाले यवन बेमान यासी सख्य करणे ही अनुचित गोष्ट. घात करतील. पूर्वी पादशहाने म्हणजे खऱ्या अर्थी अफजल खानाने ममता भाव दर्शवून आपले बंधू संभाजीराजे यास मारिले. असे कपटी तैसे दुर्बुद्धी विश्वास दाखवून आपणास मारितील. मल्हाररामराव चिटणीसांच्या चिटणीस बखरीमध्ये एकूण 3 वेळा संभाजीराजांच्या मृत्यूचा संबंध अफजल खान वधाशी आणि अफजल खानाशी असा दिलेला आहे. खान खाली येऊन मुक्काम जालियावरी. महाराजांनी वडील भाऊ संभाजीराजे यांचा घात यांनीच केला, तो सूड घेईन म्हणून बोलले. यानंतर खानाच्या भेटीला जाण्याआधी मातुश्रींनी विजयी भव आशीर्वाद दिला. तेव्हा महाराजही बोलिले जे वडील भाऊ संभाजीराजे यासी दग्याने मारविले त्याचे उसने म्हणजे बदला सूड घेतो. आणि शेवटी खानाला मारल्यानंतर महाराज जिजाऊंच्या दर्शनास गेले तेव्हा मातुश्रींनी पोटास धरून संभाजीचा सूड घेतलास, माझ्या डोळ्याचे पारणे फेडिले, आजचा दिवस सोन्याचा उगविला असे जिजाऊ म्हणाल्या. शिवाजी प्रताप ही बखर आपल्याला सांगते, पूर्वी खान म्हणजे अफजल खान कर्नाटक प्रांताचा सरसुभेदार असताना पुढे शहाजीराजे कर्नाटक प्रांती गेले. ते समयी शिवाजी महाराजांपेक्षा ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यास मार्गी कनकगिरी किल्ल्यावरून गोळा सोडून त्या द्वेषे करून मारिले. याचा अर्थ अफजल खानाने मनात द्वेष धरून कपट करून कनकगिरी किल्ल्यावरून गोळा सोडून संभाजीराजांना मारले असा आहे. यावेळी अफजल खान हा कर्नाटक प्रांताचा सरसुभेदार होता. त्यामुळे अफजल खानासोबत संभाजीराजे कनकगिरीचे बंड मोडायला गेले असावेत किंवा अफजल खानानेच मुद्दाम संभाजीराजांना कनकगिरीवर हल्ला करण्यासाठी पाठविले असावे असेच अर्थ यातून निघतात. इथे पुन्हा अफजल खान आणि कनकगिरीची लढाई यांचा थेट संबंध दिसतो.
आता शेवटचा पुरावा आणखीन जास्त महत्वाचा आहे आणि तो आहे अज्ञानदास शाहिराच्या अफजल खान वधाच्या पोवाड्यातील. हा पोवाडा अज्ञानदास शाहिराने अफजल वधानंतर काही दिवसांनी खुद्द जिजाऊ आणि शिवरायांना गाऊन दाखवला होता. म्हणजे हे समकालीन व्यक्तीने त्याच वेळी केलेले वर्णन असून त्या पोवाड्यातील अफजल खानाच्या भेटीला महाराज निघण्यापूर्वीच्या कडव्यात पुढील वाक्य आहे. जिजाऊ बोले महाराजाला, शिवबा बुद्धीने काम करावे, उसने संभाजीचे घ्यावे. म्हणजे अफजल खानाचा नाश करून संभाजीराजांच्या मृत्यूचा सूड घ्यावा असे जिजाऊंनी शिवरायांना सांगितले होते. आपण पाहिलेली बखरी आणि पोवाड्यातील ही सर्व वर्णने एकच बाब सांगतात. संभाजीराजांना अफजल खानानेच मारविले होते आणि अफजल खानाच्या कपट कारस्थानामुळे, विश्वासघातकी दगलबाजीमुळेच संभाजीराजांचा मृत्यू झाला होता. संभाजीराजांच्या मृत्यूमागे अफजल खानाचाच हात होता याची अगदी पक्की खात्री शहाजीराजांसह जिजाऊ आणि खुद्द शिवरायांना सुद्धा होती. असेच हे सर्व पुरावे आपल्याला सांगतात. याच कनकगिरीच्या युद्धात संभाजीराजांच्या सोबत एकत्र लढताना संताजी जाधवराव हे वीर सुद्धा धारातीर्थी पडले. हे संताजी संभाजीराजांचे सख्खे मामे भाऊ म्हणजे जिजाऊंचे सख्खे भाचे होते आणि त्यांना शहाजीराजांनी संभाजीराजांच्या बरोबरच सांभाळून लहानाचे मोठे केले होते, आपल्या पाशीच ठेवून घेतले होते. हे आपण या आधीच्या भागात पाहिलेलेच आहे. शिवरायांच्या रक्षणासाठी पावनखिंडीच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांच्या सोबतच धारातीर्थी पडलेले शंभूसिंह जाधवराव हे या संताजी जाधवरावांचे पुत्र होते आणि या संताजीरावांच्या कन्या काशीबाई यांचा विवाह शिवरायांशी झाला होता. मराठ्यांच्या इतिहासात अफाट पराक्रमामुळे प्रसिद्ध झालेले सेनापती धनाजी जाधवराव हे पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवरावांचे पुत्र होते. हा सर्व इतिहास भोसले आणि जाधव हे एकमेकांचे कट्टर वैरी होते म्हणणाऱ्यांच्या मुस्काडात सणकून थप्पड मारणारा असाच आहे. आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व पुराव्यांमधून आपल्याला अफजल खानामुळेच संभाजीराजांचा मृत्यू झाला हे समजते, पण प्रत्यक्षात तो प्रसंग कसा कसा घडला हे मात्र नीटपणे समजत नाही. त्या प्रसंगाचे सत्याच्या अगदी जवळ जाणारे हुबेहूब चित्र मनात साकारणे आपल्याला अवघड जाते. पण कनकगिरीची लढाई आणि अफजल खानाचा वध या दोन्ही घटनांच्या सर्व वर्णनांमधून त्यांचा एकमेकांशी नीट मेळ घालून वास्तवाच्या अगदी जवळ जाणारा नेमका तर्क या सर्व पुराव्यांच्या आधारे केला तर संभाजीराजांच्या मृत्यूचा तो प्रसंग असा घडला. अफजल खान हा कनकगिरीसह आसपासच्या मोठ्या आदिलशाही प्रदेशाचा सरसुभेदार किंवा मुख्य अधिकारी होता. शहाजीराजे यावेळी बेंगलोर भागातील त्यांच्या जहागिरीत म्हणजे कनकगिरीपासून तब्बल 400 किलोमीटर दूर होते. अफजल खानाने त्याच्या अधिकाराखालील भागातील अनेक पाळेगारांची बंडे अगोदर मोडली होती. त्याचप्रमाणे त्याने कनकगिरीच्या पाळेगाराचे बंड मोडण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्यामध्ये संभाजीराजांना मुद्दाम सामील करून घेऊन अफजल खान कनकगिरीवर चालून गेला. तिथे युद्ध सुरू होताच त्याने संभाजीराजांना आघाडीवर पुढे पाठवले आणि त्यांना मागून कसलीही मदत न करता आपण मात्र पाठीमागे लांब थांबला. तसेच अफजल खानाने कनकगिरीच्या पाळेगाराकडून पैसे घेऊन त्याला मदत केली. म्हणजे अंतस्तरित्या सैन्य, दारुगोळा वगैरे पुरविला. कशासाठी? तर संभाजीराजे त्या युद्धामध्ये हमखास पराभूत व्हावेत, घेरले जावेत आणि मारले जावेत यासाठी ते कपट अफजल खानाने केले होते आणि त्याच्या त्या विश्वासघातकी दगलबाजीमुळेच होणारा अनुरूप म्हणजे अफजल खानाने प्लॅन केल्याप्रमाणे, कट रचल्याप्रमाणे थोडक्या सैन्यानिशी एकटे पडलेले संभाजीराजे शत्रूने केलेल्या हल्ल्यात तोफेचा गोळा वर्मी लागून मारले गेले. मात्र अफजल खानाने स्वहस्ते स्वतःच संभाजीराजांचा प्राण घेतला या बाबीला कसलाच थेट पुरावा कुठेच नाही. कनकगिरीच्या पहिल्या लढाईत संभाजीराजे मारले गेल्यानंतर काही दिवसांनी शहाजीराजांनी कनकगिरीवर हल्ला करून त्या पाळेगाराचा पराभव करून कनकगिरी जिंकून घेतले. जर अफजल खानाने स्वतःच संभाजीराजांना स्वहस्ते मारले असते
तर शहाजी राजांनी अफजल खानाला तसेच सोडून कनकगिरीच्या पाळेगारावर हल्ला करण्याचे काही कारणच नव्हते. संभाजीराजांच्या मृत्यूचा बदला म्हणून जे काही करायचे ते शहाजी राजांनी अफजल खानाचेच केले असते. पण मित्रांनो, आता एक अत्यंत धक्कादायक बाब सांगतो. आपण आतापर्यंत जाणून घेतलेल्या बखरी आणि पोवाड्यांमधील या सर्व इतिहासाला नाकारणारा, खोटे पाडणारा, यांच्या पूर्ण विरोधी असलेला एक अस्सल समकालीन पुरावा असा आहे की ज्यामुळे संभाजीराजे अफजल खानाच्या मृत्यूनंतर 4 वर्षे जिवंत होते. म्हणजे अफजल खानाच्या दगलबाजीमुळे संभाजीराजे मारले गेलेच नव्हते. त्यांच्या मृत्यूशी अफजल खानाचा काडी मात्र सुद्धा संबंध नव्हता, असाच निष्कर्ष निघतो. हा पुरावा काय आहे आणि त्याचा निष्कर्ष अगदी बरोबर की चूक यावर स्वतंत्र सविस्तर व्हिडिओ 2-4 दिवसात आपल्या या चॅनेलवर सादर होईल. तसेच संभाजीराजांच्या समाधीचा शोध कसा लागला, ती समाधी कबरीसारखी का आहे, संभाजीराजांच्या पत्नी आणि मुलांचे पुढे काय झाले इत्यादी विषय सुद्धा महत्त्वाचे असल्याने त्यावर क्रमाक्रमाने स्वतंत्र व्हिडिओ सर्व पुराव्यांसह आपल्या या चॅनेलवर सादर होतील. मित्रांनो, हे यापुढे येणारे सर्व भाग तर तुम्ही पाहालच, पण या भागातील संभाजीराजांच्या मृत्यूचा प्रसंग नेमका कसा घडला यावरचे शेवटचे स्पष्टीकरण आणि या भागातील ऐतिहासिक माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. याआधीचा पहिला भाग तुम्ही पाहिला नसेल तर तो आवर्जून पहा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या दोन्ही व्हिडिओंची लिंक न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.